अमित ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मनसेकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावरती मोर्चा काढण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। सेनापती बापट रस्त्यावरून या मोर्चाला सुरुवात होणार असून या मोर्चानंतर विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात येणार आहे। या मोर्चासाठी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरामध्ये मेट्रोचं काम सुरू असल्यानं दररोज वाहतूक कोंडी होतीये। मनसेच्या या मोर्चामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर पडणार आहे। तर अमित ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मनसेनं आता पुणे विद्यापीठावरची मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे। त्या मोर्चानंतर मनसे विद्यापीठाच्या या कुलगुरूंना निवेदन देणार आहे। महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे, आपल्या महाराष्ट्र अमोल सगळ्यांना विनंती आहे, दोन पावलं मागे थांबा, आपल्या पदाधिकारी तर अगदी काही मिनिटांमध्येच या मोर्चाला सुरुवात होणार आहे। सेनापती बापट रोडवरून विद्यापीठाच्या दिशेने हा मोर्चा जाणार आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी मनसे विद्यार्थ्यांच्या या मागण्या घेऊन पुणे विद्यापीठामध्ये जाणार आहे। कुलगुरूंना निवेदन देणार आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अधिक अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। मंदार, नेमक्या काय मागण्या आहेत मनसेच्या? पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत। मग इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या वर्गामध्ये त्यांना प्रवेश द्यावा सरसकट पद्धतीने तो असेल, किंवा रिफेक्टरीच्या जेवणाचा प्रश्न असेल, किंवा पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत वेगवेगळे जे जिल्हे येतात त्या खास करून परीक्षांशी संबंधित जे विद्यार्थ्यांचे विषय आहेत तर त्याला अनुसरून ज्या काही मागण्या आहेत। आणि महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जे काही प्रकार घडले, जे यातले अनेक प्रकार हे वादग्रस्त होते, खास करून ललित कला केंद्रामध्ये जे नाटक सादर करण्यात आलं, या अशा अनेक विषयांना धरून मनसेकडून हा मोर्चा काढण्यात येतोय। पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरून या मोर्चाला सुरुवात होते आहे। आपण पाहतो आहोत मनसेचे कार्यकर्ते फलक हातामध्ये घेऊन पुढे चालत आहेत आणि पाठीमागे अमित ठाकरे जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। या मोर्चासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। संपूर्ण पुणे जिल्ह्यातून मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातून देखील त्यांचे पदाधिकारी या मोर्चासाठी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि पुण्यातल्या सेनापती बापट रस्त्यावरून या मोर्चाला सुरुवात होते आहे। खरं तर हा सगळा जो परिसर आहे, सेनापती बापट रस्ता असेल किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर, प्रचंड अशा वाहतूक कोंडीसाठी ओळखला जातोय। सातत्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होतीये, कारण मेट्रोचं काम या सगळ्या परिसरामध्ये सुरू आहे आणि त्यात आता मनसेचा हा मोर्चा होत असल्यामुळं या वाहतूक कोंडीमध्ये भर पडते। अमित ठाकरेंना या ठिकाणी यायला वेळ ते स्वतः वाहतूक कोंडीत अडकल्यामुळेच झाला, कारण या 12 वाजता हा मोर्चा सुरू होणार होता असं सांगण्यात आलं होतं। मात्र अमित ठाकरेंनाच या ट्रॅफिकचा वाहतूक कोंडीचा फटका बसला। मात्र आता हा मोर्चा सुरू होतो आहे। सेनापती बापट रस्त्यापासून पुणे विद्यापीठाच्या मुख्य 2 किलोमीटर हे अंतर आहे आणि त्यानंतर कुलगुरूंना अमित ठाकरे त्यांच्या शिष्टमंडळासह निवेदन देणार आहेत आणि त्यानंतर या मोर्चाची सांगता होणार आहे। मात्र अंतर बरंच आहे, त्यामुळे या मोर्चाला ठाकरे मनसेच्या कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन करताना एका गाडीवरती ते चढलेले आहेत आणि थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होते आहे। अमित ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा होतोय आणि अमित ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीतला हा पहिला मोर्चा, स्वतंत्रपणे पहिला मोर्चा असं म्हणायला हरकत नाही। एका अर्थाने राजकीय व्यासपीठांवरती मनसेच्या अमित ठाकरेंना अनेकांनी सगळ्यांनी पाहिलेलं वेळोवेळी, मात्र मोर्चा त्यांच्या नेतृत्वाखाली राज ठाकरे सोबत नसताना किंवा मनसेचे नेते सोबत नसताना पहिल्यांदाच अमित ठाकरेंच्या नेतृत्वात या ठिकाणी काढण्यात येतोय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने देखील या मोर्चाकडे पाहिलं जाते। मनसे पुण्यातील लोकसभा निवडणूक लढवणार आहे हे आधीच जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती देखील या मोर्चाकडे पाहिलं जातंय। अमित ठाकरे आपण पाहतो आहोत या मोर्चाच्या साठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मनोज जोशींना श्रद्धांजली अर्पित केली जाते मोर्चा सुरू होण्याच्या आधी।
मंदार, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. तर मनसेचे नेते अमित ठाकरे सध्या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता दिवंगत नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना 2 मिनिटं शांत उभं राहून सगळ्यांनीच श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि आता हा मोर्चा पुणे विद्यापीठाकडे जाणार आहे. त्यापूर्वी कदाचित अमित ठाकरे आता या आंदोलनकर्त्यांशी बोलणार आहे. सर्वप्रथम मला माफ करा की 12 वाजता मोर्चा चालू होतोय. मला थोडा उशीर झाला, पण काल बैठक चालू असताना पोलीस अधिकारी आलेले आणि ते म्हणाले की 12वीच्या परीक्षा चालू आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं तुम्ही थोडं 12 नंतर मोर्चा केलात तर परीक्षा पडेल. आणि म्हणून मला वाटतं की विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडताना विद्यार्थ्यांना अडचणीत टाक की काही बरोबर नाही आहे. पण त्याच्यामुळे मला वाटतं की आणि म्हणून मला वाटतं की हा मोर्चा आपण शांततेत काढला पाहिजे. तुमच्यातलं कोणीही घोषणा नाही दिल्या पाहिजेत. ते ढोल ताशे तिकडे बंद झाले पाहिजेत. आपण शांततेत मोर्चा काढू, नाही तर 12वीच्या परीक्षा झाल्यावर आपल्याकडे पर्याय आहे. ठीक आहे, कोणी घोषणा नाही द्यायच्यात, शांततेत चालायचंय. कारण विद्यापीठाच्या समोरच 12वीचं सेंटर आहे, जिकडे आत्ता परीक्षा चालू आहे. त्याच्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम्स नको व्हायला, म्हणून आपण शांततेत चालू. कळलंय सगळ्यांना? ठीक आहे, धन्यवाद. तर मनसेचा मोर्चा हा शांततेनं विद्यापीठाकडे न्यावा असं आवाहन अमित ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे. कारण सध्या 12वीचे पेपर सुरू आहेत आणि विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नका असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. तर आपल्या विविध मागण्यांसाठी हा सगळा जो मोर्चा आहे तो आता पुणे विद्यापीठाकडे निघालेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.